नमस्कार, मी श्रोती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। छत्तीस जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा। शिर्डीतील साईबाबा संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल, पहाटे 4 ऐवजी सकाळी 6 वाजता काम सुरू होणार। मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती। नवीन वेळापत्रकाची आजपासूनच अंमलबजावणी। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। महाराजांकडून देशमुख कुटुंबियांचं सांत्वन। भगवानगडाचे नामदेव शास्त्री यांची कीर्तन सेवा स्थगित। मावळमधील अखिल मराठा समाजाच्या मागणीनंतर भंडार डोंगर ट्रस्टचा निर्णय। 7 फेब्रुवारीला होणार होती कीर्तन सेवा। वैभव नाईकांच्या पत्नीला रत्नागिरीतील एसीबीची नोटीस। स्नेहा नाईक यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची एसीबी माहिती घेणार। 11 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे आदेश। नंदुरबार रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही नसल्यानंच मंत्री जयकुमार रावल यांचा अधिकाऱ्यांना दम। रावल यांनी आक्रमकपणे अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। गोरखधंद्यांना पाठिंबा देता का, रावल यांचा रेल्वे अधिकाऱ्यांना सवाल। अशोक धोडी हत्या प्रकरण, फरार असलेल्या आरोपींची स्कॉर्पिओ गाडी पोलिसांच्या हाती। राजस्थानच्या पालीमधून पालघर गुन्हे शाखेच्या पथकाकडून गाडी ताब्यात। पुण्यातील मुळशीमधील उरवडे गावात आमदार शंकर मांडेकर यांची हत्तीवरून मिरवणूक। शंकर मांडेकर यांचे फुलांचं उधळण करत ग्रामस्थांकडून स्वागत। उपस्थितांना 125 किलो पेढ्यांचं वाटप। जळगावच्या पारोळ्यातील खेडीडोक गावात आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते सभामंडपाचं भूमिपूजन। आदर्शनगर हनुमान मंदिरात होणाऱ्या सभामंडपासाठी 15 लाख मंजूर। हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सवाची तयारी सुरू। रथसप्तमी निमित्तानं नागनाथाच्या रथाची पूजा। नागनाथाच्या रथाची पूजा करत मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली। पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर सुभेदार तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी साजरी। विविध शिवप्रेमी संघटनांकडून तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन। गोंदिया जिल्हा परिषदेवर 14 सदस्यांची बिनविरोध निवड निश्चित। 39 सदस्यांकडून नामांकन मागे, 53 सदस्यांकडून नामांकन दाखल करण्यात आलं होतं। महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार। पंचांच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं। पंचांच्या निर्णयावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आक्रमक। वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं ठिय्या आंदोलन। पेन्शन आणि किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी। आंदोलनात जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका सहभागी। बीडमधील सोयाबीन केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा। सोयाबीन खरेदी केंद्राची 1 महिन्याची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। चांगला भाव असल्यानं सोयाबीन केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा। लातूरमधील 53,000 शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीची प्रतीक्षा। 48 तासात सोयाबीन हमीभावानं खरेदी करण्याची मुदत संपणार। हमीभाव केंद्रावर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा। नाशिकमध्ये थंडी आणि अवकाळीनंतर आता उन्हाच्या तडाख्याचा द्राक्ष घडांवर परिणाम। द्राक्षांची प्रतवारी खालावत असल्यानं द्राक्ष उत्पादकांच्या डोकेदुखीत वाढ। तातडीनं पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी। जळगावात लसूण स्वस्त, 400 रुपये किलो पार गेलेल्या लसणाचे दर 100 रुपये किलोवर। आवक जास्त झाल्यानं मागील 10 दिवसांपासून लसणाच्या दरात घसरण। भंडाऱ्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मोठ्या प्रतीक्षेनंतर 309 कोटींचे धान खरेदी चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हंगामातील हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ। पहिल्याच सौद्यात 21,100 रुपयांचा हळदी दर। हळदीच्या दरात चढ उतार राहणार असल्याचा व्यापाऱ्यांकडून अंदाज व्यक्त। जळगावच्या 40गाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली, मात्र हमीभावापेक्षा 1,000 रुपयांनी दर कमी। शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मका उत्पादनाकडे कल। मोरगाव अर्जुनी आणि सडक अर्जुनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड। जिल्ह्यात 4,000 हेक्टरवर मका पिकाची लागवड। कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संकटात। साताऱ्यातील लोणंदमध्ये सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनाला आमदार रोहित पवार यांनी दिली भेट। कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची ही मोठी गर्दी। उजनी धरणावर होणाऱ्या जलपर्यटन स्थळाला शेतकऱ्यांचा विरोध। धरणग्रस्त शेतकऱ्यांचं उजनी धरणात जलसमाधी आंदोलन। तर उजनी धरण क्षेत्रात जलपर्यटन केंद्राला 200 कोटींचा निधी मंजूर। पुण्यात आरो प्लॅन्टचं पाणीही दूषित आढळल्याचं समोर। पालिकेच्या तपासणीत 30 पैकी 19 आरो प्लॅन्टचं पाणी अशुद्ध। आयुक्तांकडून संबंधित आरो प्लॅन्टवर तात्काळ कारवाईचे आदेश। जळगावच्या 40गाव तालुक्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचे चटके। शहरातील तापमान 32 अंशांवर। नागरिकांना उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात।
नांदेड जिल्ह्यात जीबीएसचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज, नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचं प्रशासनाकडून आवाहन. सोलापुरात 5 वर्षीय मुलाला जीबीएस संशयित आजाराची लागण, शहरातील एका खासगी रुग्णालयात मुलावर उपचार सुरू. सोलापूर जिल्ह्यातील जीबीएस संशयित रुग्णांची संख्या 6 वर पोहोचली. सातारा जिल्ह्यात आरटीई अंतर्गत शैक्षणिक प्रवेशाच्या 1928 जागांसाठी 4780 ऑनलाईन अर्ज दाखल, प्रवेश क्षमतेच्या दुप्पट अर्ज आल्याची प्राथमिक शिक्षण विभागाची माहिती. लातूरमध्ये 12वीसाठी 36,000 तर 10वीसाठी 39,000 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी. जिल्ह्यातील 152 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार, विभागीय मंडळाकडून परीक्षेचं नियोजन. जालन्यात पालिका आणि पतंजली योग समितीच्या वतीनं योग शिबिराचं आयोजन, प्राणायाम आणि योगाचे मोफत धडे. 7 फेब्रुवारीपर्यंत योग शिबिर चालणार. धाराशिवमधील जय हिंद महाविद्यालयात जगदाळे मामा यांची जयंती साजरी, जगदाळे मामांच्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. बीडमधील साईराम मल्टीस्टेटकडून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक, ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा, पैसे परत करण्याची ठेवीदारांची मागणी, मोर्चात हजारो ठेवीदार सहभागी. भिवंडी उपविभागीय कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेचं बेमुदत आंदोलन सुरूच, प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवस. साताऱ्याच्या कराडमधील कृष्णा विश्व विद्यापीठात कॅन्सर जनजागृतीसाठी सह्यांची मोहीम, जागतिक कॅन्सर दिनानिमित्तानं कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांच्या हस्ते शुभारंभ. परभणीच्या सेलूत उदमांजराचा वावर, फुलेनगर परिसरात एका बदामाच्या झाडावर उदमांजर दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, वन विभागानं तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी. परभणीच्या जिंतूरमध्ये प्रख्यात भारुड सम्राट गोविंद महाराज गायकवाड यांचा कार्यक्रम संपन्न, प्रेक्षकांना विनोदातून जनजागृतीची मेजवानी. जालना महापालिका आणि पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमानं योग शिबिराला सुरुवात, पहिल्याच दिवशी नागरिकांचा चांगला प्रतिसाद. जालन्यात अवैध गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक, स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांची संयुक्त कारवाई, तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रायगडच्या कर्जतमध्ये वनरक्षक प्रवीण मोरे यांचा भरधाव डंपरच्या धडकेत मृत्यू, आदिवासी जमीन घोटाळ्याची चौकशी करून परतताना डंपरनं चिरडल्यानं हा अपघात की घातपात, संशय निर्माण. धुळ्यात भारतीय चलनाच्या बनावट नोटांसह एकूण 5,46,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, शिरपूर शहर पोलिसांची कारवाई, 4 तरुण ताब्यात. बुलढाण्याच्या खामगावात एटीएम मशीन पळवण्याचा प्रयत्न, चोरटे भीतीमुळे परिसरातून पळाले, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. पुण्यातील चंदननगर परिसरात दुभाजकावर डंपर चढल्याची घटना, डंपर चालकानं मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. धाराशिवमध्ये अपघाताचा बनाव करून खून लपवण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला, स्थानिक गुन्हे शाखेकडून 24 तासात 4 आरोपींना अटक, अनैतिक संबंधातून खून झाल्याचं समोर. जालन्याच्या राजूर रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू, या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त, मृत व्यक्तीमध्ये 23 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश. नागपुरात एका ऑइल कंपनीच्या संचालकाची मध्य प्रदेशातील ठगाकडून 1,96,00,000 फसवणूक, मोठ्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याची बतावणी करत ऑइलची परस्पर विक्री, हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. प्रयागराज कुंभमेळ्यासाठी गेलेल्या नागपुरातील कुटुंबाच्या घरात चोरी, अज्ञात चोरट्यांकडून दागिने आणि रोख रक्कम असा 4,90,000 मुद्देमाल लंपास, चोरट्यांचा शोध सुरू.